तर मंडळी, रविवार म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की आज काहीतरी नवीन पदार्थ करूयात का, किंवा डोसा किंवा इडली याऐवजी काहीतरी पराठे वगैरे करूया का, किंवा आणखीन काही पदार्थ असतील, फुलावा वगैरे. तर सगळे आपल्याकडे ऑप्शन्स येतात डोळ्यासमोर. तर आता याच ऑप्शन्समधला हा एक बेस्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे पनीरचा पराठा. नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. तर लहान मुलांनासुद्धा आवडेल, मोठ्यांनासुद्धा आवडेल. तर आता पनीर पराठा करण्यासाठी ना, सर्वात पहिल्यांदा मी इकडे 1 कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतले. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं तेल घातलं आणि त्यानंतर मग आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी मळतो ना, त्याच प्रकारे हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्तच पातळसुद्धा नाही करायचं. तर इकडे तुम्ही बघत आहात आता पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर साधारणतः यामध्ये 3 ते 4 पराठे होतील. तर आता हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आतल्या सारणाची तयारी करूयात. तर यामधलं जे फिलिंग आहे ते बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे पनीर घेतलेला आहे. 125 ग्रॅम पनीर इथे मी घेणार आहे आणि तुम्ही बघत आहात इकडे आपण किसणीच्या सहाय्याने याला अगदी बारीक खोबरं जसं होतं ना, तशा पद्धतीने किसवत आहोत. आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घातलेली आहे हिरवी मिरची 1 आणि लाल मिरची पूड अर्धा चमचा आणि जे कांदा लसूण मसाला असतो तो अर्धा चमचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची चिमूटभर. त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा. त्यानंतर मग यामध्ये आपण चाट मसाला अर्धा चमचा घातला आणि अर्धा चमचा इतकं धनेपूड घातलं. अर्धा चमचा ओवासुद्धा घातला आणि त्यानंतर मग यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा अर्धा घातला आणि त्यानंतर मग कोथिंबीर घातली आणि हे सर्व मिश्रण जे आहे आपण चांगलं मिक्स करून घेतलं. तर आता हे मिश्रण जेव्हा तुम्ही मिक्स करून घेता त्यानंतर त्याला बाइंडिंग यायला सुरू होतं आणि त्यानंतर मग तुम्ही बघतच आहात आपण मस्त असे छोटे छोटे गोळे करून घेत आहोत. तर मी इकडे थोडेच पराठे बनवणार आहे. तुम्ही हवं असल्यास जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता आणि प्रत्येकाचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता. तर आता यानंतर मी याचे छोटे छोटे असे गोळे करून घेत आहे. तर साधारणतः 3 ते 4 गोळे इकडे होतात आणि त्यानंतर मग काय करायचं, आपण मस्त अशी पहिल्यांदा छोटीशी पुरी इतकी लाटून घ्यायची माली. त्यानंतर हातानेच त्याला अगदी कटोरीसारखं बनवायचं आणि मग त्यामध्ये घालायचं हे आपलं सारण घालून जसं आपण पोळीसाठी पुरण कसं भरतो किंवा आणखी कोणता तरी आलू पराठ्याचं पुरण वगैरे कसं भरतो, त्याच पद्धतीने हे सुद्धा सारण म्हणजे पुरण भरायचं आणि अशा प्रकारे माली जी आहे ती तयार करून घ्यायची. तर वरचा जो शिल्लक उरलेला भाग असतो ना, तो थोडा काढून ठेवलात तरीही चालेल. तर आता काय करायचं, याला चांगलं असं बंद करून ना एक माली तयार करायची आणि थोडं थोडं सुकं पीठ लावून ना याला लाटून घ्यायचं. त्याआधी अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी मिश्रण आपलं लागलं पाहिजे, सारण गेलं पाहिजे, अशा पद्धतीने याला थोडं थोडं प्रेस करत जायचं. तर आता इकडे तुम्ही बघत आहात आपण मस्तशी पराठा जो आहे लाटून घेत आहोत. प्रत्येक ठिकाणी हे पुरण गेलेलं आहे, अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पुरण गेलं पाहिजे. त्यानंतर मग पॅन गरम करायचं, त्यामध्ये 2 चमचे किंवा अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि त्यानंतर मग पराठा जो आहे तो घालायचा. पराठा घातल्यानंतर 30 ते 35 सेकंड नंतर लगेच आपण तेल घालायचं आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते मीडियम ठेवायचं. तर आता आपण मीडियम गॅसच्या फ्लेमवरती याला थोडं थोडं तेल लावून घेत मस्त असा आरतून परतून भाजून घेत आहोत. तुम्ही हवं असल्यास तेलऐवजी तूपसुद्धा लावू शकता. तर आता पराठा जो आहे तो डार्क रंगावरतीच भाजायचा आणि त्यानंतर तुम्ही बघतच आहात मस्त असा पराठा आपला तयार झाला. तर आपण आलू पराठे, मेथीचे पराठे किंवा अजून कोणतेही पराठे खूप सारे बनवतो, पण कधीतरी पनीर पराठासुद्धा बनवून बघा, आवडेल तुम्हाला. तर आता अशा पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आता आपण हा पराठा जो आहे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा नारळाची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा टॅमॅटो केचप सोबतसुद्धा खाऊ शकता. हवं असल्यास वरून थोडंसं अजून तूप घातलात तरीही चालेल. तर आपला टेस्टी डिलिशियस पनीर पराठा तयार झालेला आहे. आशा करते की तुम्हाला आवडला असेल आणि आवडला की नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त रेसिपी आवडली की शेअर करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.